नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। अतिवृष्टीमुळे शेतकरी मुलाने आत्महत्या केली। मुलाच्या आत्महत्येनंतर पित्यानेही प्राण सोडले। अतिवृष्टीमुळे शेतकरी मुलाने आत्महत्या केली। पुत्र वियोगाने वृद्ध पित्याने सुद्धा आपले प्राण सोडले। अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावातील दुर्दैवी घटना आहे। 48 वर्षीय निवृत्ती कदम यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली। मुलाच्या आत्महत्येची माहिती मिळताच 80 वर्ष वृद्ध वडील सखाराम कदम यांनी सुद्धा आपले प्राण सोडले। प्रतिनिधी राजीव गिरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। राजीव, नांदेड जिल्ह्यातील कोंढा हे गाव एकेकाळी शेतकरी संघटनेच्या चळवळीतील केंद्रबिंदू असलेले हे गाव होतं आणि त्याच गावात ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। गावात अतिवृष्टीमुळे मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून वडिलांनी देखील आपला देह त्यागलेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की मे महिन्यापासून सातत्याने नांदेड जिल्ह्यामध्ये अनेकदा अतिवृष्टी झालेली आहे। ढगफुटी सदृश्य पावसाने खरीप हंगाम तर हातातून गेलेलाच आहे, पण जी 12माही पिके आहेत, ऊस, केळी, हळद यासारखी पिकं देखील मोठ्या प्रमाणात त्यांची नासधूस झालेली आहे। या पिकाच्या उत्पन्नातून देखील काही आता शेतकऱ्यांना हाती लागणार नाहीये। त्यामुळे कोंढा भाग हा तसा 12माही पीक घेणारा भाग आहे आणि त्या भागातील या शेतकऱ्याच्या आत्महत्येने नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येते। या बापलेक दोघांवरही आज कोंढा गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मात्र एकूणच शेतकऱ्यांना जगण्यासाठी आता बळ देणं गरजेचं आहे आणि खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शेतकऱ्यांना जगण्यासाठी बळ देणं गरजेचं आहे। राजीव, धन्यवाद दिलेले आहे सगळ्यात।